नमस्कार. विविध भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर वृंदावन, मथुरा, बरसाना दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट निघालो ते अयोध्येसाठी. तर अयोध्याला जाताना मधात लागते ते आग्रा. तर आग्र्याला इथे ताजमहल पाहण्यासाठी म्हणून थांबलो. इथे खूप जास्त वेळ द्यायचा नव्हता कारण आम्हाला समोर अयोध्येला जायचं होतं. पण ताजमहल पाहिला नाही म्हणून म्हटलं चला रस्त्यात आहे तर पाहून घेऊया. तर अशा प्रकारे ताजमहल पाहिला. खूप सुंदर आहे. खूपच सुंदर असा ताजमहल आहे आणि खूप जास्त वेळ तिथे दिला नाही आणि आम्ही थेट निघालो अयोध्येला. अयोध्येला रात्री पोहोचलो आणि सकाळी दर्शन घ्यायचं होतं. पण झालं नेमकं असं, की सकाळी खूप पाऊस लागला. म्हणजे अगदी गेलो तेव्हापासून म्हणा एवढा पाऊस लागला, की अयोध्येचं दर्शन जे आहे ते पूर्ण आम्ही ओल्या अंगाने केलं. त्यानंतर आम्ही थेट निघालो चित्रकूटला. तर तो दिवस आमचा पूर्ण प्रवासात जो गेला, कंटिन्यू पाऊस सुरू होता आणि आता इथे पोहोचलेलो आहो आम्ही चित्रकूटला. तर चित्रकूटलाही पाऊस सुरूच आहे. उद्या इथून सकाळीसुद्धा आम्हाला समोरच्या मार्गाला रवाना व्हायचं होतं. तर म्हटलं चला इथे जे काही दर्शन असेल ते करून घ्यायचं. तर म्हणून आम्ही पावसातच या बोटीत बसलो आणि बोटीचा आनंद घेत इथल्या मंदिराचं दर्शन घेतलं. चित्रकूटला हनुमानजी यांचं मंदिर आहे. तर हे जे आहे हा घाट आहे चित्रकूट घाट आणि जे चित्रकूटमधलं जे मंदिर आहे मेन ते अगदी वर डोंगरावर आहे. तर त्याचं दर्शन घेऊन आम्ही इथे आलो होतो. पण तिथलं काही मला शूट करता आलं नाही कारण खूप अंधार होता आणि तिथे एक जीप करूनच त्या हनुमानजीच्या दर्शनाला जावं लागतं. आपली गाडी घेऊन जाता येत नाही कारण ते एखाद्या ट्रेकिंगपेक्षा कमी नाही. आणि खूप अंधार होता आणि धुकं इतकं होतं, की रात्रीचं ते धुकं दिसत होतं. तर सकाळी किती सुंदर वातावरण असेल. कारण रात्रीही तिथली सुंदरता तेवढीच अनुभवता आली आणि पण मग सकाळी जर असतं तेच वातावरण पाहण्यात आलं असतं, तर खूपच सुंदर असं मंदिर आहे ते. मंदिर म्हटल्यापेक्षा तो जो परिसर आहे तो खूपच सुंदर होता. तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर इथे चित्रकूट घाटावर आलो आणि घाटाच्या आजूबाजूला जेही मंदिरं आहेत त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं आम्ही छान पावसात आणि त्यानंतर एक रूम केली तिथे जेवणं वगैरे केली आणि तिथेच छान आराम केला. तर हा पण चित्रकूट घाटच आहे आणि इथे आलो आम्ही भल्या पहाटे एवढं छान आवरून व्हिडिओ शूट करण्यासाठी. कारण सगळ्यांना थोडे-थोडे कुठेतरी घाटावर शूटिंग करायचं होतं, पण ते नेमकं जमलं नाही आणि इथे थोडासा आम्हाला निघेपर्यंत वेळ होता. कारण जी पुरुष मंडळी होती ती आता झोपलेलीच होती. तर म्हटलं आपण सकाळीच जाऊन पहाटे आवरून येऊ आणि येतानाही थोडा-थोडा पाऊस सुरूच होता, पण तरीही आम्ही आलो आणि थोडा 1-2 तास इथे छान निवांत शूट केला आणि नेमकं त्याच बोटेवर आम्हाला हे छान ससेसुद्धा मिळाले शूट करायला. तर काय त्यात सोने पे सुहागा अशासारखं काम झालं आणि खूप छान असं शूटिंग केलं आम्ही. त्याचे रील्स तुम्ही Instaवर आणि YouTubeवर सुद्धा शॉर्टवर टाकलेले आहेत, पाहू शकता. खूप छान असे घाटावरचे रील आमचे झालेले आहेत.
कुठेही गेलो आणि असे व्हिडिओ किंवा छान-छान फोटोज काढून ठेवल्यात तर राहतात त्या फक्त आठवणी. कारण नेहमी या ठिकाणांवर जाणं होत नाही. तर आमच्या खूप छान आठवणी इथे साठवण्यात आल्या आणि पुढे निघालो आम्ही तिथे नंतर तर इथे आहे बाळाघाट. हा जो आहे तो एक धबधबा आहे आणि इथे पूर्ण जो दगड आहे त्या धबधब्याचा किंवा तिथला जो दगड आहे तो पूर्ण संगमरवरी दगड आहे. अगदी पांढरशुभ्र दगड आणि पांढरशुभ्र पाणी इतका सुंदर हा अ, देखावा आहे इथला. आणि इथे आता ही जी दुकानं आहेत ती पूर्ण संगमरवरी दगडापासून बनवलेल्या वस्तू इथे विकायला आहेत. खूप सुंदर सुंदर अगदी हाताने बनवलेल्या वस्तू आहे. काही कप वगैरे जे आहेत ते असतील रेडीमेड, पण खूप जास्त वस्तू इथे हाताने बनवलेल्या होत्या. आणि हा आहे इथला वॉटरफॉल. तर बाळाघाट हा मध्य प्रदेशमध्ये येतो. आम्हाला रस्त्याने येता लागला, म्हणजे थोडं आतमध्ये जाऊन आम्ही बाळाघाट पाहिला, कारण खूप सुंदर पाहण्यासारखं आहे. आणि तुमच्याही कधी पाहण्यात आला तर नक्की पहा. खूपच सुंदर आहे. आणि इथे बाकी सुविधा पण आहे आणि बाकी खूप सारं पाहण्यासारखं होतं, पण आम्हाला खूप जास्त वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही इथे खूप छान एन्जॉय केला आणि लागलो पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास म्हणजे घरी जाण्याचा होता. इथे आमचा जो हा टूर आहे हा संपलेला होता आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. तर इथे आमच्या प्रवासाला सुद्धा पूर्णविराम लागलेला होता. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.